अनधिकृत झोपडपट्ट्यांना आणि भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना महानगरपालिकांनी पाणी पुरवठा करू नये अशा स्वरूपाचा एक आदेश सर्वोच्च न्यायालयानं 2024 मध्ये दिला होता. पण या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं काम वसई विरार महानगरपालिकेच्या महासभेने केलेलं आहे. 23 एप्रिलला झालेल्या या महासभेमध्ये हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलत किंवा तो कचऱ्याच्या पेटीत टाकत या अशा अनधिकृत झोपडपट्ट्यांना आणि भोगवटा नसलेल्या इमारतींना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वसई विरार महानगरपालिकेला दररोज साधारण 400 दशलक्ष लिटरचं पाणी लागतं. बरेचसे जे काही नागरिक आहेत ते अशाच गावपाड्यांमध्ये अनधिकृत इमारतींमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. त्यांना आता रीतसर वसई विरार महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा केला जाईल अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता या सगळ्या प्रकाराबद्दल जर एखादी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये केली तर मग मात्र या महानगरपालिकेची विलक्षण गोची होऊ शकते. वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना सूर्या प्रकल्प टप्पा 1 आणि टप्पा 2 मधून पाणी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे बहुसंख्य नागरिकांना MMRDA कडून सुद्धा पाणी पुरवठा केला जातो. साधारण 250 दशलक्ष लिटर पाणी हे MMRDA कडून या भागातील नागरिकांना पुरवलं जातं. पण आता महानगरपालिकेनं घेतलेल्या या अजब महासभेतल्या निर्णयामुळे या प्रशासनाची तर गोची होणारच आहे, पण त्याचबरोबर सरकारला सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये कदाचित या सगळ्या प्रश्नांबद्दल हाताची घडी तोंडावर बोट अशा पद्धतीत उभं राहावं लागेल असं चित्र दिसू लागलेलं आहे.